नमस्कार. लोकशाही न्यूजमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. कोरोना लसीचं पारसी आरक्षण या विशेष चर्चासत्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. कोरोनावरील ऑक्सफर्ड वॅक्सिनच्या निर्मितीमध्ये सहभागी असलेल्या पुण्यातील सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे आता एका वेगळ्या वादामध्ये सापडलेलं आहे. या कंपनीचे संचालक अदार पूनावाला यांनी त्यांच्या कोरोनावरील लसीच्या 60,000 लसी या पारशी समाजासाठी आरक्षित करण्याबाबतचं ट्विट केलं. त्यांच्या या ट्विटमुळे नवा संभ्रम निर्माण झालेला आहे. आरोग्य क्षेत्र हे सर्व प्रकारच्या भेदाभेदांच्या पलीकडे आहे, कारण या क्षेत्रात रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, सफाई कर्मचारी जे असतील ते जर भेदाभेद पाळत नसतील तर मग सेरम इन्स्टिट्यूटच्या अदार पूनावालांचं ट्विट आणि रॉनी स्क्रूवाला यांच्यामधील ट्विटर संभाषण या आधारे आज आपण चर्चा करणार आहोत कोरोना लसीचं पारसी आरक्षण या विषयावर. भारतामध्ये आरक्षण हा तसा कायम चर्चेचा विषय राहिला आहे, परंतु आता आरोग्य क्षेत्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आलाय. म्हणजेच पारसी समाजासाठी कोरोनाची लस ही वेगळी ठेवण्याची चर्चा सुरू झाली आहे. हा विषय दिसतोय तितका सहज सोडून देण्यासारखा नाहीये, कारण भविष्यामध्ये याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. पाहूयात लोकशाहीचा यावरचा हा खास रिपोर्ट. वैद्यकीय उपचारात आरक्षण, सीरमचे अदार पूनावाला यांच्या ट्विटनं नवा वाद. कोरोना लसीचं पारसी समाजासाठी आरक्षण, आरोग्य क्षेत्रातील अनागोंदीची पायाभरणी तर नव्हे. शिक्षण, नोकरी अशा ठिकाणी आरक्षणाचा विषय कायम चर्चेत राहिलाय, पण आरोग्य क्षेत्र याला अपवाद होतं. परंतु कोरोनावरील ऑक्सफर्ड वॅक्सिनच्या निर्मितीत सहभागी असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एका वेगळ्या वादात सापडली आहे. या कंपनीचे संचालक अदार पूनावाला यांनी त्यांच्या कोरोनावरील लसीच्या 60,000 लसी पारशी समाजासाठी आरक्षित करण्याबाबतचं ट्विट केलंय. त्यांच्या या ट्विटमुळे नवा संभ्रम निर्माण झालाय. सध्या जग कोरोनाच्या विळख्यात सापडलंय. संपूर्ण मानवजात कोरोना विरुद्ध लढतीये. अशा वेळी अदार पूनावाला यांनी एका रॉनी स्क्रूवाला यांच्या ट्विटला उत्तर देताना पारसी समाजासाठी पुरेशा लसींचं आरक्षण करणार असल्याचं म्हटलंय. वरवर पाहिलं तर यात चुकीचं काही वाटणार नाही, कारण पारसी समाजाची संख्या 60,000 आहे. त्यातील 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अशा वेळी नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पारसी समाजाला वाचवण्यासाठी लसींचं आरक्षण केलं तर यात वावगं काय असं कुणीही म्हणेल. धोका इथेच आहे. आज चांगल्या हेतूनं पारसी समाजासाठी लसींचं आरक्षण केलं तर पुढे याचा पायंडा पडू शकतो आणि त्यानंतर एखादा साथीचा आजार, दीर्घ आजारावरील दुर्मिळ औषधं दुसऱ्या कुठल्या धर्मासाठी, समाजासाठी राखीव ठेवण्याची मागणी होऊ शकते. असं झालं तर भविष्यात अराजकता निर्माण होऊ शकते. भविष्यात सर्व आजारांच्या रुग्णांसाठी धोक्याचीच नव्हे तर मृत्यूची घंटाही ठरू शकते. म्हणूनच कोरोना लसीच्या पारसी आरक्षणाचा पायाच पहिल्यांदा उखडून टाकला पाहिजे. हा विरोध समाजाला नाही तर चुकीच्या पायंड्याला आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज. आणि या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आजच्या आपल्या पॅनलमध्ये आपण आमंत्रित केलेला आहे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत, अस्थमा तज्ज्ञ डॉक्टर सितेश रॉय आणि लसीची जी चाचणी ज्यांच्यावरती करण्यात आलेली ते स्वयंसेवक देखील आजच्या आपल्या या चर्चेमध्ये सामील आहेत, ज्यांचं नाव हे इतरांपर्यंत आपण पोहोचवणार नाही आहोत. डॉक्टर सितेश रॉय, मला तुमच्यापासून खरं तर सुरुवात करायची आहे. अस्थमा तज्ज्ञ आहात, गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, रुग्णांना बरे करत आहात. मात्र ज्या वेळेला एखादा रुग्ण तुमच्याकडे येतो त्यावेळेला जात, धर्म, पंथ या गोष्टींच्या बाबतीमधली हिस्ट्री किंवा त्या संदर्भातली माहिती तुम्ही तुमच्या पेशंट्सकडून घेता का? नमस्कार विशाल. नाही, आम्ही कधीही ॲज डॉक्टर्स आपला हे ओथ असतो की आम्ही ट्रीटमेंट करताना पेशंटचा जाती, धर्म, त्याचा स्किन कलर, रेस हे काहीही बघत नाही. कारण पेशंट असतो, त्यांना हायेस्ट आणि बेस्ट जे ट्रीटमेंट द्यायचा असतो त्याच्यावरच आपला पूर्ण फोकस आणि अटेन्शन असतो.
तर असला एक भेदभाव आम्ही ॲज डॉक्टर्स कधीही ना फॉलो करतो ना रेकमेंड करतो. आणि हा डेफिनेटली एक टॉपिक आहे ऑफ डिस्कशन, बट आपल्यासाठी नाही. ॲज मेडिकल प्रोफेशनल्स एव्हरीवन इज द सेम फॉर अस. अ पेशंट इज अ पेशंट. खरोखर मग पेशंट हा पेशंट असतो, त्याचप्रमाणे जर एखादा रुग्ण असेल तर हा रुग्ण रुग्णासारखा असताना देखील सेरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांनी केलेलं ट्विट आणि त्यानंतर रॉनी स्क्रूवाला यांच्यामध्ये झालेलं ट्विटर संभाषण, या संभाषणाकडे आपण कशा प्रकारे पाहता? आतापर्यंत जातीनिहाय असेल, नोकरी संदर्भात असेल, अशा प्रकारच्या आरक्षणाची मागणी केली जात होती. आरक्षण अशी मागणी जरी पारसी समाजाची नसली तरी पारसी समाजातील जे नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी अशा प्रकारे या लसी ज्या आहेत त्या आरक्षित ठेवणं हे कितपत योग्य वाटतं? कारण संपूर्ण जगावरती यावेळेला कोरोनाचं संकट आहे. डॉक्टर सितेश रॉय. तर याच्यामध्ये आपल्याला जे डायरेक्टिव्स आणि गाईडलाईन्स WHO सारखे मोठे ऑर्गनायझेशन्स आणि इंडियामध्ये ICMR सारखे ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांचे खूप स्पेसिफिक गाईडलाईन्स असतात की असले पॅन्डेमिक सिच्युएशन्समध्ये जर वॅक्सिन डिस्कवर होतो, अप्रूव्ह होतो आणि सक्सेसफुल राहतो तर कुणाला पहिलं वॅक्सिन दिलेला पाहिजे आणि कुणाला त्यानंतर त्या सिक्वेन्सचं डिटर्मिनेशन ऑलवेज कंट्रीचे जे एपेक्स हेल्थ इन्स्टिट्यूशन्स असतात ते करतात. आणि हा डिसिशन कंपनी पर से घेऊ शकत नाही असा ऑलवेज एक अनसेड रूल आहे. आणि ॲक्च्युली याच्यावर अमेरिकामध्ये WHO मध्ये मोठे डिस्कशन्स चाललेले आहेत की हेल्थकेअर वर्कर्स असो, नर्सेस असो, जे फ्रंटलाईन स्टाफ आहे यांना पहिल्यांदा वॅक्सिन देणं, त्यानंतर जे कंट्रीचे संरक्षण करतायत त्यांना, असं एक सिक्वेन्स डिटर्मिन होतो. ज्यांचा एज 65च्या वर आहे, ज्यांना हाय रिस्क डिझिजेस आहेत, तर त्याच्यामध्ये कुठेही जात पात, कलर, रेस याच्यामध्ये काही क्वेश्चन येत नाही. पण हा प्रश्न डेफिनेटली अमेरिकासारख्या कंट्रीमध्ये पण, कारण तिथे आफ्रिकन अमेरिकन लोक आणि हिस्पॅनिक लोक जास्त एफेक्ट होत आहेत, जास्त त्यांचा डेथ होतोय. तर प्रश्न आलेला आहे की त्यांना पहिलं वॅक्सिन द्यायला पाहिजे का? तर हा प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाने डिफरंट पार्ट्स ऑफ द वर्ल्डमध्ये एक टॉपिक ऑफ डिस्कशन झालेला आहे. बट जनरली याचे गाईडलाईन्स निघतात आणि ते गाईडलाईन्स फॉलो करणं हेल्थ कम्युनिटी आणि डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सचा रिस्पॉन्सिबिलिटी असतो या सिच्युएशनमध्ये. आणि त्याच्यामध्ये कुठेही जातपातचा रोल येत नाही, कलर रेसचा रोल येत नाही. नक्कीच डॉक्टर सितेश रॉय, आपल्याकडे मी येणारच आहे. मात्र लस चाचणी ज्यांच्यावरती करण्यात आलेली आहे ते स्वयंसेवक देखील आपल्यासोबत या क्षणाला जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासाठी मला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की मानवाच्या उद्धारासाठी म्हणा किंवा ज्यावेळेला अशा प्रकारच्या लसी येतात त्याच्या मानवी चाचणीसाठी लागणारा कालावधी हा फार मोठा असतो. जे स्वयंसेवक आहे त्यांना मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च होतात त्यावेळेला आधी सुरुवातीच्या काळामध्ये प्राण्यांवरती म्हणा किंवा अशा प्रकारच्या या टेस्ट करत करत मानवी चाचणीसाठीची परवानगी मिळते. स्वयंसेवक म्हणून ज्यावेळेला आपण स्वतः पुढाकार घेता, स्वतः त्या ठिकाणी जाता आणि सगळ्यांनाही लस लवकरात लवकर मिळावी यासाठी सगळीकडे परीक्षण सुरू असताना यातील एका लसीचं जे परीक्षण आहे ते तुम्हा स्वतःवरती ज्यावेळेला करण्यात आलेलं आहे त्यावेळेला तुम्ही देखील कुठल्याही प्रकारची मागणी केली किंवा ज्या प्रकारे आयडेंटिटी तुमची लपवण्यात आलेली आहे तशाच प्रकारे ही लस सर्वांसाठी उपयोगी असताना ज्यावेळेला सेरम इन्स्टिट्यूट सारखं इन्स्टिट्यूट अशा प्रकारची मागणी करतं त्यावेळेला खंत वाटते का? म्हणजे कुठली जात धर्म पंथ न बघता तुम्ही स्वतःवरती हे परीक्षण होऊ देताय, मात्र त्या ठिकाणी परीक्षणानंतर येणारी जी काय लस असेल ती मात्र काही जणांसाठी राखीव असेल, पारसी समाजातील 60,000 लसी राखीव असतील, याची थोडीशी तरी कल्पना होती का? काय वाटतं ज्यावेळेला अशा प्रकारच्या चर्चा रंगतात त्यावेळेला? शरीरावरती प्रयोग करून घेतात का? तर ही लस, जी काही लस तयार होईल ती आपल्या समाजासाठी, रुग्णांसाठी उपयोगी पडावी. कारण एकदा लस तयार झाली आणि ते औषध म्हणून बाजारात आल्यानंतर तो वर्षानुवर्ष त्याचा वापर होतो. आपल्याला माहिती आहे की जागतिक महामारी आहे कोरोना ही. आणि हे असं असताना ज्या पद्धतीने एका समाजासाठी, विशिष्ट समाजासाठी ती लस आरक्षित करून ठेवायची किंवा त्या समाजासाठी वापरायची, आणि त्याचं कारण काय? तर फक्त सेरम इन्स्टिट्यूट ज्या समाजाला हे करतं त्यांच्यासाठी म्हणून करायची, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. म्हणजे आमच्यासारखी अनेक लोक किंवा ही लस तयार करण्यासाठी जे अनेक डॉक्टर्स
अनेक नर्सेस आणि एकूण वैद्यकीय स्टाफ हा रात्रंदिवस झटत असताना लस तयार झाल्यानंतर त्याची चाचणी झाल्यानंतर अशा प्रकारची मागणी होणं आणि मागणी झाल्यानंतर अशा प्रकारची विधानं येणं हे एकूणच दुर्दैवी आहे. खरोखर दुर्दैवी आहे. जसं आपण ज्या प्रकारे म्हणतात, मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की एखाद्या चांगल्या कामासाठी आपल्या शरीराचा वापर होऊ देणं हे ज्या प्रकारे ऐच्छिक आहे, तशाच प्रकारे जर एखादी कंपनी ही देशामध्ये काम करत असताना ही लस जी आहे ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवत असताना ऐच्छिक रीतीने जर अशा प्रकारचा निर्णय घेत असेल तर हे योग्य की अयोग्य काय वाटतं आपल्याला? कारण की एका बाजूला या कंपनीने पुढाकार घेतलेला आहे, ही खूप चांगली बाब असली तरी देखील यामध्ये कुठेतरी आरक्षणासारख्या काही लसी या संरक्षित ठेवल्या जातील त्यांच्या समाजातील लोकांसाठी, हे कितपत योग्य अयोग्य काय वाटतं आपल्याला पर्सनली? एक तर मी ठामपणे सांगेन की अत्यंत अयोग्य आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणून कुठल्याही देशात कुठल्याही कायद्यात अशा पद्धतीने लसीचं आरक्षण करणं म्हणजे विशिष्ट समाजासाठी एक आरक्षण होऊ शकतं. कसं की त्या कोणत्या सजीवावर वापरायच्या याचं एक आरक्षण होऊ शकेल, पण जात धर्म पंथ असं आरक्षण हे जगात कुठल्याही देशात नाही आहे. झालेलं विधान हे अत्यंत दुर्दैवी आहे, दुर्भाग्य आहे आणि मला वाटत नाही की कुठल्याही कायद्यामध्ये हे बसत असेल की अशा पद्धतीने लसीचं आरक्षण व्हावं आणि भविष्यामध्ये ही बाब मला वाटत नाही की ती होऊ शकेल. त्यामुळे एकूणच हे सगळं चुकीचं आहे. ज्यांनी कोणी विधान केलं आहे त्यांनी कुठेतरी आपण ज्याला म्हणतो ना एक अज्ञातपणे एक विधान झालं असेल त्यांच्याकडनं, पण हे जर झालं असेल, हे जर जाणीवपूर्वक झालं असेल तर ते आपलं सर्वांचंच म्हणजे समाजाचंच दुर्दैव आहे असं मी ठामपणे सांगेन. नक्कीच. डॉक्टर सितेश रॉय यांच्याकडे मी पुन्हा एकदा जाईल. अस्थमा तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सितेश रॉय, कोरोना संदर्भातलं परीक्षण किंवा कोरोना संदर्भातल्या लसींसंदर्भातलं संशोधन हे जगभरामध्ये सर्वत्र सुरू असल्याचं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. किती आवश्यकता आहे या क्षणाला या लसीची भारतासारख्या देशात किंवा जगातील कुठल्याही देशामध्ये या लसीचं असलेलं महत्त्व हे किती आहे डॉक्टर? याचं खूपच जास्त गरज आहे आज पूर्ण जगाला. भारताला डेफिनेटली, कारण आपण टॉप 3 कंट्रीजमध्ये येतोय आता केसेसमध्ये आणि आपले केसेस वाढत चाललेत. तर करंटली 250 वेरियस वॅक्सिन्स वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत. त्यामधून 6 वॅक्सिन्स आता स्टेज 3 ट्रायल्समध्ये इधर स्टार्ट झालेले आहेत किंवा स्टार्ट होणार आहेत. आता जे हे ॲस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड वॅक्सिन जे बोलतायत, ज्याला कोविशिल्ड बोलतो, त्याचा इंडियामध्ये फेज 1-2 ट्रायल होतोय. त्याचा ऑलरेडी वर्ल्डमध्ये फेज 1-2 ट्रायल होऊन लॅन्सेट पब्लिकेशन मेडिकल जर्नलमध्ये त्याचं पब्लिकेशन झालेलं आहे. त्याचे रिझल्ट चांगले आहेत. तर आम्ही इंडियामध्ये एक एक डिफरंट जेनेटिक प्रोफाईलमध्ये तो वॅक्सिन आता यूज करण्यात येतोय. त्याचा ट्रायल चालू झालेला आहे जसं तुम्ही सांगितलं. बट फेज 3 ट्रायल ज्याच्यामध्ये 30,000 ते 50,000 लोक एनरोल होतात, ते सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज आहे. त्याला 4 ते 6 महिने लागतात त्याचा रिस्पॉन्स बघायला आणि त्यानंतर हा वॅक्सिन मार्केटमध्ये जनरल यूजसाठी येऊ शकतो अर्ली 2021 मध्ये आपल्यासाठी. आणि ते खूपच आवश्यक आहे कारण आतापर्यंत आम्ही दुसरं कुठलाही प्रोसिजरने हा व्हायरसला थांबवू शकलो नाहीत. आम्ही त्याचा स्प्रेड स्लो करू शकलोय थ्रू लॉकडाऊन्स, थ्रू फेस शिल्ड, सोशल डिस्टन्सिंग, हँड वॉशिंग, बट त्याचा टोटल प्रिव्हेन्शन आतापर्यंत नाही झालेला आहे. तर एक सक्सेसफुल आणि इफेक्टिव्ह वॅक्सिन ज्याचा इफेक्ट 80-90% वॅक्सिन येणं म्हणजे हा महामारीमधून निघण्याचा एक आहे. तर माझा होप आहे की जे फ्रंट रनर्स आहे वॅक्सिन मध्ये, ज्यांचं फेज 3 ट्रायल चालू झालेला आहे, त्यामधून कुठला तरी एक वॅक्सिन आपल्याला सक्सेसफुली रिझल्ट दाखवणार. होपफुली सगळे दाखवतील, कारण त्यामधून 2 वॅक्सिन प्लॅटफॉर्म्स अगदी नवीन आहे. mRNA टेक्नॉलॉजी म्हणतात आणि दुसरे जे टेक्नॉलॉजीज आहेत ते टाइम टेस्टेड टेक्नॉलॉजीज आहेत. तर त्यामधून सक्सेस होणं पूर्ण मानवी जगासाठी खूप चांगलं न्यूज असेल आणि आपण ॲज मेडिकल प्रोफेशनल खरोखर त्याचा वेट करतोय, ऑब्झर्व करतोय, केअरफुली फॉलो करतोय त्या रिसर्चला. डॉक्टर सितेश रॉय, मला आणखी एका मुद्द्याकडे खरं तर तुमचं लक्ष वेधून घ्यायला आवडेल. यामागचं कारण असं की ज्यावेळेला कोरोनाचा संसर्ग संपूर्ण देशभरामध्ये वाढतोय त्यावेळेला कोरोना संसर्ग किती खरा किती खोटा यावरूनही अनेकांचा संभ्रम हा अजूनही कायम आहे.
दुसरीकडे ठोस अशा प्रकारची लस किंवा औषधी यांची निर्मिती जरी झालेली नसली तरी देखील कुठेतरी आरोग्य क्षेत्रामध्ये अनागोंदी सुरू असल्याचं देखील सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. अनेक तज्ज्ञांचं देखील मत या संदर्भातला अशाच प्रकारे येताना दिसतं. मग डॉक्टर सितेश रॉय, जर अशा प्रकारे लसी फक्त रिझर्व्ह केल्या जाणार असतील, आरक्षित केल्या जाणार असतील तर अनागोंदी अजून माजेल असं नाही का वाटत? रेमडेसिवीर नावाचं जे औषध यापूर्वी तयार करण्यात आलेलं होतं त्याचा काळा बाजार सुरू असल्याचं देखील आपण पाहतो. अगदी 3 आणि 4 हजार रुपयांना उपलब्ध असलेल्या लसींसाठी अनेकदा अनेक रुग्णांनी 40 ते 50 हजार रुपये यासाठी मोजल्याचं आपण पाहिलेलं आहे. ज्या वेळेला संपूर्णपणे मोफत उपचार दिले जातील असं सांगितलं जात होतं त्यावेळेला अनेकांचे प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये गेल्यानंतर साधारण 4 ते 5 लाख रुपये, 7 लाख रुपये देखील कोविड संदर्भामध्ये उपचार घेत असताना खर्च झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. मग या अनागोंदीमध्ये आणखी भर पडेल का जर सेरम इन्स्टिट्यूटनं अशा प्रकारची लस काढली, त्यातला काही भाग हा पारसी समाजासाठी रिझर्व्ह ठेवला तर अनागोंदी आणखी वाढेल असं नाही का वाटत डॉक्टर? हो, असा एक डिसिशन डेफिनेटली अनवेलकम असणार आणि इनअप्रोप्रिएट असणार जसं आम्ही सांगणार. तर त्याच्यात डिसिशन जे आहे जसं मी सांगितलं तो डिसिशन एक वर्ल्ड स्तरावर आणि देशाच्या स्तरावर जे एपेक्स हेल्थ ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांचे गाईडलाईन्स प्रमाणेच करायला पाहिजे. नाहीतर जे डिस्कशन्स होतील, जे रिॲक्शन्स होतील पब्लिकमधून ते रिॲक्शन्स चांगले नसतील. आपण ऑलरेडी बघतोय कसं जसं तुम्ही रेमडेसिवीर म्हटलं, टॉसिलिझुमॅब सारखं इंजेक्शन जे 40 हजाराचा असतो, लाख 1.25 लाख मध्ये पण लोक घेतलेले आहेत, कारण लाईफ सेव्हिंग इंजेक्शन्स आहेत. तर याच्यामध्ये जे काला बाजार होतोय हे सगळं व्हायचे चान्सेस वाढतील जर वॅक्सिन शॉर्ट सप्लाय मध्ये असतील. म्हणून मोस्ट कंपनीज ऑलरेडी हा एक वर्ल्ड मध्ये पहिल्यांदा असं होतोय की जसं वॅक्सिनचे ट्रायल्स चालत आहेत त्याचा साईड बाय साईड ते वॅक्सिनचं प्रोडक्शन पण चालू झालेलं आहे आणि इथपर्यंत की मोस्ट वॅक्सिन फेज 3 मध्ये चालताना त्यांचे 100 to 200 मिलियन डोसेस ऑलरेडी तयार होतील. त्यामधून कुठल्या कंट्रीला किती डोसेस जातील तिथपासून डिस्कशन आणि सेग्रिगेशन चालू होणार आणि मग ते कसं सप्लाय करायला होणार ते सगळं खूप मोठे डिसिशन्स आहेत जे अल्टिमेटली या कंपनीजवर एक वॉच असेल, एक गायडन्स असेल आपल्या प्रशासनाचा आणि त्याला फॉलो करूनच हे वॅक्सिन डिस्ट्रीब्यूट करायला पाहिजेत, नाहीतर प्रॉब्लेम डेफिनेटली येऊ शकतो. बरं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नेमक्या गाईडलाईन्स काय आहेत? ज्यावेळेला एखादं औषध बाजारामध्ये येणार असेल तर याच्या संदर्भातल्या नेमक्या गाईडलाईन्स काय आहे? अनेक वेळेला आपण बघतो की जोपर्यंत डॉक्टर एखाद्या गोष्टीचं प्रिस्क्रिप्शन देत नाही तोपर्यंत अनेक औषधी द्यायच्या नसतात, तरी देखील त्या बाहेर मिळतात आणि साधारणपणे आपण मोबाईलवरती जरी मागवल्या किंवा ऑनलाईन मागवल्या तर त्या देखील उपलब्ध होतात. म्हणजे अनेक ठिकाणी WHO दिलेल्या किंवा घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली होत असल्याचं आपण अनेक वेळेला पाहतो. मात्र ज्यावेळेला अशा प्रकारे इन्स्टिट्यूटच जर जबाबदारी घेत नसेल, इन्स्टिट्यूट जर अशा आरक्षणाच्या गोष्टी करत असेल तर मात्र येणारा काळ किंवा कोरोनाशी आपण जर लढा देतोय तर या लढ्यामध्ये या गोष्टी कुठेतरी आपल्याला बॅकस्टॅप करणाऱ्या किंवा बॅकफूटला आणणाऱ्या अशा प्रकारच्या असू शकतात का डॉक्टर सितेश रॉय? पॉसिबल आणि डेफिनेटली चान्सेस आहेत की असं होऊ शकतो आणि त्याच्यासाठी जसं मी सांगितलं एक खूप केअरफुल वॉच आणि ऑब्झर्वेशन आपल्या हेल्थ मिनिस्ट्री, आपल्या हेल्थ सिस्टमचा असेल ऑन वॅक्सिन मॅन्युफॅक्चरर्स इंडियामध्ये आणि अब्रॉडमधून पण. काही अब्रॉडचे पण वॅक्सिन इंडियाला ॲलोकेट केले जातील बाय WHO. तर ते सगळ्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते डिस्ट्रीब्युशन केअरफुली फॉलो करणं, ट्रॅक करणं याच्यावर एक इंडिपेंडंट कमिटी किंवा ऑर्गनायझेशनचा वॉच खूप आवश्यक असणार आणि त्याचा टाइम टू टाइम रिव्ह्यू आणि पब्लिक डेक्लरेशन खूप आवश्यक असणार. तर आपण एक एस्टिमेटेड पॉसिबल युनिफॉर्मिटी आपण सांगू शकतो की सगळ्यांना टाइमवर ॲज पर रूल्स अँड रेग्युलेशन. कारण हे पक्का आहे की जे हेल्थकेअर वर्कर्स आहे, जे फ्रंटलाईन हेल्थकेअर वर्कर्स आहे, जे डे टू डे रोज पेशंट्स बघतायत त्यांच्या हेल्थला रिस्क आहे, सगळे ऑर्गनायझेशन अराउंड द वर्ल्ड ऑलरेडी अग्री करतायत की त्यांना वॅक्सिन देणं आवश्यक आहे स्टार्टिंगला वन्स इट इज अप्रूव्ह. आणि त्यानंतर जे सिक्वेन्स असेल, जे एल्डरली इंडिव्हिज्युअल्स आहे 65च्या वर ज्यांना कोमॉर्बिड डिझिजेस आहेत
जे सोल्जर्स आहेत, असे डिफरंट ग्रुप्स आहेत, पण ते सगळं एव्हरी कंट्री आपला स्वतःचा एक डिसिजन घेणार आणि ते सिक्वेन्सिंग करणार वॅक्सिनचं आणि त्याला फॉलो करणं पब्लिक रिक्वायरमेंट आहे, रूल आहे आणि सगळ्यांचा परत पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कोऑपरेशन खूप आवश्यक असेल, नाहीतर याचा डेफिनेटली ब्लॅक मार्केटिंग होऊ शकतो. नक्कीच डॉक्टर सितेश रॉय आपल्याकडे पुन्हा एकदा येईलच, मात्र लस चाचणी ज्यांच्यावरती करण्यात आलेली होती ते स्वयंसेवक देखील आपल्यासोबत आहे. संपूर्ण संभाषण आपण देखील ऐकलं असेल. डॉक्टर सितेश रॉय यांनी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. WHO असेल किंवा ज्या ज्या आरोग्य यंत्रणांवरती नियंत्रण ठेवणाऱ्या काही संस्था असतील, काही कडक प्रकारचे नियम असतील, त्याची पायमल्ली कुठेतरी होताना दिसते. स्वयंसेवक म्हणून आज नेमकं काय वाटतं की अशा प्रकारच्या गोष्टींवरती प्रतिबंध हा यायला हवा का? ज्या वेळेला सर्वसामान्यांसाठी ही लस ही अतिशय उपयोगी ठरू शकते किंवा ज्याची आज नितांत गरज आहे आपल्याला सगळ्यांना, त्याच्यामध्ये जर अशा प्रकारच्या काही अडचणी येणार असतील तर या अडचणी दूर व्हाव्या का? कारण एका बाजूला पारसी समाज जो आहे, समाजातील एक व्यक्ती किंवा सेरम इन्स्टिट्यूट जे आहे निश्चितच चांगलं काम करते किंवा या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून आपले पाय रोवून जरी उभी असली तरी देखील ज्यावेळेला देशासमोर जगासमोर इतकं मोठं संकट येतं त्यावेळेला अटी शर्ती जर लागू होत असतील तर कुठेतरी मानवी अधिकार असतील किंवा या सर्व गोष्टींची पायमल्ली होते असा स्वयंसेवक म्हणून कुठेतरी वाटतं का? कारण आपणही स्वतःचा जीव धोक्यात घालून किंवा याचे जे साईड इफेक्ट असतील तर ते आपल्या शरीरावरती होणार आहे हे माहीत असताना देखील जर आपण शरीर झोकून देत असतो अशा प्रकारच्या मेडिकल टेस्टमध्ये, तर त्यावेळेला कंपन्यांच्या देखील काहीतरी जबाबदाऱ्या आहेत, देशाप्रती काहीतरी कर्तव्य आहे असं वाटतं का? नक्कीच कंपनीची एक सर्वात मोठी जबाबदारी आहे किंवा अशा संस्था जेव्हा काम करतात तर ते देशसेवेसाठी आपण ही सगळी कामं करत असतात. ज्या पद्धतीने मी मगाशी म्हटलं की ज्या पद्धतीने डॉक्टर्स असतील, वैज्ञानिक असतील, कोणी माणूस देशासाठी जर एखादा अमुक काम करत असेल तेव्हा म्हणजे आपल्या देशावरचे सैनिक कधीच म्हणत नाहीत की बाबा आम्ही अमुक एका जातीसाठी, एका पंथासाठी, एका धर्मासाठीच देशाचं रक्षण करतो, बाकीच्यांचं आम्ही रक्षण करणार नाही, असं कधीच सैनिक म्हणत नाहीत. कोणताही डॉक्टर कधीच म्हणत नाही त्यांनी डिग्री घेतल्यानंतर की मी अमुक रुग्णांना तपासेन. कोणत्याही नर्स, कोणतेही पर्यवेक्षक हे म्हणत नाही की अमुक धर्माच्या अमुक जातीच्याच लोकांची तपासणी आम्ही करू. मग अशा पद्धतीची लस आपल्या भारतात तयार होत असेल तर त्याला हे गालबोट लावण्याचं एक तर कारण नव्हतं, अशा पद्धतीचं विधान करण्याचं कारण नव्हतं. एकूणच देशासाठी, समाजासाठी हे विधान अत्यंत घातक आहे आणि मला वाटतं की याच्यापुढे हा किती आता वाढेल माहीत नाही, पण याचा निषेध नक्कीच होईल की अशा संस्थेने, सेरमसारख्या संस्थेने अशा पद्धतीचं विधान बाहेर येऊ द्यायला नाही पाहिजे होतं किंवा हे विचारच चुकीचे आहेत. आपल्या देशामध्ये अनेक लोकांनी देशासाठी म्हणा, समाजासाठी म्हणा खूप कामं केलेली आहेत. म्हणजे मी उदाहरण म्हणून देईन, टाटासारखं व्यक्तिमत्व ज्यांनी देशसेवेसाठी संपूर्ण आयुष्य, 2-3 पिढ्यांचं आयुष्य वेचलं आहे आणि ते कधीच असं स्वतःकडे एखादी जबाबदारी किंवा एखादं आपण ज्याला म्हणतो की अटेन्शन घेणं हे केलं नाही आहे. तेव्हा सेरमसारख्या संस्थेने असं करणं हे घातक आहे. अशा पद्धतीची मी म्हणतो ही वृत्तीच आपल्याला मोडीत काढली पाहिजे आणि अशा वृत्तीचा आपण सर्वांनी निषेध करायला हवा. नक्कीच. मात्र स्वयंसेवक जे आपल्यासोबत आहेत त्यांनी एक चांगलं असं मत व्यक्त केलेलं आहे. मला जाता जाता खरं तर तुम्हाला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की अनागोंदी माजू नये यासाठी आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या गोष्टींना खरं तर विरोध करणं आवश्यक आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न येता एक चांगला दृष्टिकोन ठेवून, एक पत्रकार म्हणून आम्ही असू देत किंवा राजकारणी असतील किंवा फार्मास्युटिकल कंपनीज सारख्या मोठमोठ्या ठिकाणी रिसर्च करणारे शास्त्रज्ञ असतील, या सगळ्यांनी मिळून या गोष्टीचा कुठेतरी विरोध करावा असं आपल्याला वाटतं का? अगदी थोडक्यात. नक्कीच विरोध हा झालाच पाहिजे. मी मगाशी म्हणजे मी सुरुवातीपासून तेच म्हणतोय की ही वृत्तीच आपण मोडीत काढली पाहिजे. अशा पद्धतीने विधान करणं, कुठलाही संशोधन, कुठलंही तंत्र जेव्हा विकसित होतं ते कधीही एका विशिष्ट समाजासाठी होत नाही किंवा विशिष्ट एका सेगमेंटसाठी होत नाही. त्यामुळे हे जे विधान आहे की पारशी समाजासाठीच ही लस आरक्षित केली जाईल हे अत्यंत निंदनीय आहे, दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने होणं हे अत्यंत चुकीचं आहे. याचा आपण सर्वांनीच निषेध करायला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर सितेश रॉय आपल्याकडे येतो फक्त की एका बाजूला आरोग्य मंत्री असतील किंवा देशामधली जी सर्वोच्च यंत्रणा आहे त्या ठिकाणाहून अशा प्रकारच्या विधानांना गांभीर्यानं पाहायला हवं असं वाटतं का? डॉक्टर सितेश रॉय. डेफिनेटली ते खूप केअरफुली रिव्ह्यू करायला पाहिजे. त्याचं स्पेसिफिक स्टेप्स त्याचं डिझाईन केलं पाहिजे ज्याने हे प्रॉब्लेम असं उभा राहणार नाही, असं क्वेश्चन येणार नाही.
आणि जिथे मी एक सांगणार की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने हा वॅक्सिनच्या जे प्राइसिंग त्यांनी सजेस्ट केलेलं आहे की 1000 रुपयात एक लस भेटेल, हे फॉर अ न्यू वॅक्सिन खरोखर खूप चांगलं प्राइस आहे. तर त्यांचं काम सराहनीय आहे त्याप्रमाणे. तर होपफुली ते ॲक्सेस आणि अवेलेबिलिटी सगळ्यांना इक्वली ॲज पर गाईडलाईन्स देतील, हाच माझा होप आहे. आणि याच्यावर जसं मी सांगितलं, प्रशासनाचं ऑब्झर्वेशन आणि वॉच आणि डायरेक्शन खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यावर आपल्यासारखे पत्रकारांचा पण ऑब्झर्वेशन आणि वॉच आणि गायडन्स पब्लिकसाठी खूप हेल्पफुल आहे. खरोखर अशा प्रकारच्या गोष्टींकडे लक्ष वेधून घेणं हेच आपलं खरं तर कर्तव्य आहे. धन्यवाद डॉक्टर सितेश रॉय आणि धन्यवाद जे स्वयंसेवक आपल्यासोबत जोडले गेलेले होत्या दोघाही मान्यवरांचे की या चर्चेमध्ये ते सामील झालेत आणि या संदर्भातली संपूर्णपणे सखोल चर्चा त्यांनी आपल्यासोबत केली. वेळ झालेली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकशाही न्यूज.